डॉक्टर कविता राणे लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। निवडून आलेल्या राजकीय नेत्यांची, आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या पक्षांतराची आता महाराष्ट्राला नाही अवघ्या देशाला एवढी सवय झाली आहे ना की आता पक्षांतरानं फार कुणाला धक्का बिक्का बसतच नाही। कोण कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात गेलंय ते सहज लक्षात ठेवणंही कठीण व्हावं एवढ्या गतीनं पक्षांतर होत आहेत। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची मुळीच गरज नाही, ती पक्की आहे आणि ती पक्की गोष्ट म्हणजे या पक्षांतराची दिशा। हे पक्षांतर कायम विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांकडेच होतं, उलट नाही। सध्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 6 खासदारांचं पक्षांतर चर्चेत आहे। आता या पक्षांतराची अधिकृत घोषणा कोणी केलेली नाहीये, पण ते झालंय हे नेत्यांच्या प्रतिक्रियेवरून अगदी स्पष्ट आहे। पण आता त्याच्या पुढचा प्रश्न हा आहे की या पक्षांतराला जबाबदार कोण आहे? पक्षांतर करणारे नेते, ज्या पक्षातून पक्षांतर झालं त्याचे नेते म्हणजे ठाकरे, ज्या पक्षात पक्षांतर झालं त्याचे नेते म्हणजे शिंदे, की या पक्षांतराचा भविष्यात सगळ्यात जास्त फायदा होणार आहे तो पक्ष म्हणजे भाजप? कोण आहे जबाबदार? ज्यांचे खासदार गेले ते म्हणतात पैसा दिला, भीती दाखवली म्हणून खासदार गेले। ज्यांच्याकडे खासदार गेले ते म्हणतात खासदारांचा त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नाही म्हणून आले। आणि भाजप म्हणते ठाकरेंना त्यांचे खासदार सांभाळताच येत नाहीत। खरं काय? पक्षफुटीचं खरं कारण यातलंच काहीतरी आहे की आणखी काही? बोलूयात यावरच। त्या अगोदर बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। 4 वर्षात शिवसेना उबाठामध्ये दुसऱ्यांदा फूट पडली आहे। 6 खासदारांनी पक्षाला रामराम केल्यावर संजय राऊतांची चांगलीच आगपाखड सुरू आहे। त्यांच्या ऑपरेशन नंतर आम्ही ऑपरेशन तुडवा सुरू केलंय असा इशारा राऊतांनी दिलाय। आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार। काय ऑपरेशन तुडवा? ऑपरेशन काय? टायगर ते टायगर असले ते हे असे लपणारे लोक काय टायगर असतात काय? टायगर का असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत, आम्ही म्हणतो तुडवू म्हणून। पण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पण जाहीरपणे सांगितलं होतं ना, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडदवा, कायदेशीर पर्वा करायची नाही पण त्याला रस्त्यात तुडदवा, हा सुद्धा बाळासाहेबांचा विचार। उबाठाच्या या धमक्यांना शिवसेना आणि भाजपनं जशास तसं उत्तर दिले। तुमच्या आमदार खासदारांना तुमच्याबरोबर राहायचं नाही। अच्छा, हे काय संपलेलं नाही, अजूनही रांग आहे उबाटामधून बाहेर पडायची। हा काय शेवटचा टप्पा नाहीये, म्हणून बोलताना काहीतरी भान ठेवा। संजय राऊत, तुम्ही जे बोलतायत म्हणजे शिवराळ भाषेत तुमची भाषा घसरते आहे। आता मला तुमच्याबद्दल काही बोलायचं नाही तर मला बोलायला खूप गोष्टी आहेत, पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही। पण तुमच्या अशा बोलण्यामुळे या शिवसेनेचा रास होत चाललेला उबाठाचा। मुळात या फुटीला जबाबदार कोण यावर चर्चा सुरू आहे। कुणी म्हणतात स्वतः उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, तर कुणी दोष भाजपला देते। आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावरती ताबडतोब जो पेजेला दही त्याच्या शेजेवर जातात। ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गुलपिठा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे। एक मात्र नक्की, शिंदेच्या ऑपरेशन टायगरमुळे 2029 साठीची अनेक समीकरणं बदलली आहेत, खास करून महायुतीमधली। कारण शिवसेनेच्या खासदारांचा आकडा आता 7 वरून 13 वर गेलाय। नजीकच्या काळात जर उबाठाचे आमदारही फुटले तर विधानसभेत शिंदेच्या आमदारांची संख्या 70च्या पार जाऊ शकते। तसं झालं तर महाराष्ट्रात भाजपची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ। विनोदजी नमस्कार। नमस्कार। शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी आपल्या सोबत आहेत। संजनाताई नमस्कार। नमस्कार। आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्या सोबत आहेत। सुनील सर नमस्कार। नमस्कार। आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये। सुनील सर, अधिकृत घोषणा काही झालेली नाहीये की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधनं शिवसेनेमध्ये गेलेले, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही। बातम्या अनेक येत आहेत की ओम बिर्ला यांच्याकडे पत्र दिलेलं आहे, ते पत्र स्वीकार झालंय वगैरे वगैरे। पण तुमच्या पक्षाचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील किंवा भाजपचे नेते असतील, यांच्या वक्तव्यावरनं हे स्पष्ट आहे की हे आता होतंय। प्रश्न असा आहे की हे का होतंय?
आरोप असा होतोय तुमच्या पक्षावर की तुमच्या पक्षातल्या नेत्यांमुळेच हे होतंय, तुमच्या पक्षातल्या नेत्यांना खासदार सांभाळता येत नाहीत म्हणून ते पक्ष सोडून जात आहेत. ताई नमस्कार. काल घडलेल्या या 6 खासदारांच्या पुढापुढीच्या राजकारणामध्ये लोकशाहीचा कसा बळी दिला जातोय आणि विचारांचं कसं अधपतन होतंय हे या देशातील जनता पाहतीये. बर. आणि त्या सगळ्याचा निषेध म्हणून मी आज आपल्या डिबेटमध्ये एक प्रतीक म्हणून काळं एक परिधान केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेधही करतोय. बरं, फक्त मी सांगते की मी जे काय काळं परिधान केलेलं आहे तो फक्त योगायोग आहे, त्याचा आणि तुमच्या भूमिकेचा काही संबंध नाहीये. नाही, मी वर आहे बघा. हे मी मुद्दाम माझं हे भगवं न घालता काळं मुद्दाम घातलेलं आहे. बर. ताई मला एक सांगायचं आहे, नाचता येईना अंगण वाकडे. एकदा शिवसेना फुटली, त्यानंतर एक लोकसभेची निवडणूक झाली, एक विधानसभेची झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गटानं, महाविकास आघाडीनं हे 9 खासदार निवडून आणले. मला एक कळत नाहीये की फोडायचं कारण काय, त्यांना बाजूला करायचं कारण काय. तुमची तर सत्ता 29 पर्यंत अबाधित राहणार आहे. ताई कविताजी, याचा विषय असा आहे की या देशात विरोधी पक्ष राहता कामा नये. जे कलकत्त्यात झालं, बंगालमध्ये झालं, आता युपी मध्ये करतायत, आता पंजाबमध्ये केलं, आता महाराष्ट्रात परत एकदा केलं. लोकशाहीच ठेवायची नाही, विरोधी पक्षच ठेवायचा नाही आणि एक हाती सत्ता करायची. मी आपल्याला सांगतो, श्रीलंका आणि नेपाळ सारखी अंतर्गत बंडाळी या देशात झाली तर आश्चर्य वाटून घेऊन. बर. संजनाताई, जर तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, म्हणजे तुमच्याकडे आणि भाजपकडे मिळून केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा, तर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची गरज तुम्हाला का लागते असा सवाल आहे. म्हणजे तुम्ही मुद्दाम पक्ष फोडताय असा त्यांचा आरोप आहे. नाही, त्या आरोपाबद्दल विचार करण्याआधी त्यांनी कालपासून आमचे प्रवक्तेही सांगतायत सगळ्या चॅनलला की जरा आपण विचार करावा की आमच्यासारखी सगळीच मंडळी शिवसेना युबीटी पक्ष सोडून का गेले, खासदार का निघालेत, आमदार का निघाले, याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. आणि जर कोणी पक्ष त्यांचे सोडून आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांना घेणारच. ते आमची संख्याबळ पुरेसा आहे किंवा अपुरा आहे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या पक्षाकडे जर लोक येणार असतील तर त्यांचं स्वागत या ठिकाणी नक्कीच केलं जाईल आणि भविष्यातही करत राहू आम्ही. विषय नाही त्याच्यामध्ये. प्रश्न आता त्याच्यामध्ये एवढाच आहे की यांच्याच विरोधात तुम्ही लढला होतात ना. तुमचे उमेदवार म्हणजे याच्यापैकी 3 खासदार तर असे आहेत की जे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात लढलेले आहेत, 2 खासदार असे आहेत जे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात लढले होते, 1 खासदार असे आहे की जे भाजपच्या विरोधामध्ये लढले होते. म्हणजे तुमच्या विरोधात लढलेले होते ते तुम्हाला सोबत का लागतात? म्हणजे अशी काय राजकारणाची मजबुरी आहे की त्यांना त्यांच्या पक्षामध्ये राहायचं नाहीये म्हणून तुमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत? नाही, त्यांना त्यांच्या पक्षाची, त्यांच्या नेतृत्वाची काय अशा गोष्टी खटकता आहेत की ज्यामुळे तो पक्ष ते सोडतायत. आणि त्यानंतर त्यांना जर आमच्या पक्षात येण्याची इच्छा असेल, बघा कोणताही खासदार असो, आमदार असो, नगरसेवक असो, या लोकांची जनतेमध्ये एक प्रतिमा असते, जनाधार त्यांना असतो आणि अशी लोक ज्या वेळेला कार्यकर्ते आणि संघटन त्यांच्याकडे असतं, ते येत असतील कुठल्याही पक्षात तर ते पक्षाची ताकद वाढवणारी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे पक्ष त्यांना घेत राहणार. यांनीच नाही का मला सांगा तुम्ही, आता कसं इथे शिवसेना युबीटी मध्ये कसं आहे की लोक ज्या वेळेला यांच्या बरोबर असतात तेव्हा ती निष्ठावान असतात, जेव्हा ती दुसऱ्या कुठल्या कारणाने नाराज होऊन निघतात त्यावेळेला ते गद्दार होतात, ते पैसे घेणारे ठरतात. पण ज्या वेळेला ह्याच उद्धव ठाकरे यांच्या गटाने मनसेचे जेव्हा 7 नगरसेवक फोडले त्यावेळेला जल्लोषही यांनी केला होता. मग आज जेव्हा लोकशाहीवर हे प्रश्न उभे करतात त्यावेळेला जेव्हा आपण घेतो तेव्हा ते सगळं एकदम साफ असतं आणि दुसऱ्यांनी केली की चोरी. हा काय प्रकार? सुनीलजी बोला आता याच्यावर. म्हणजे तुम्ही घेतलेत मनसेचे नगरसेवक तर ते चालतं, पण तुमचे नगरसेवक, आमदार, खासदार जर दुसरीकडे गेले तर मग मात्र ती लोकशाहीची हत्या, असं कसं? मी 2 गोष्टी वेगळ्या आहेत. कशा? एका पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर तुम्ही जर पक्षांतर करत असाल तर माझं असं मत आहे प्रामाणिकपणे
की त्यांनी तो पक्षाचा खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि जनतेपुढे परत एकदा गेलं पाहिजे. आणि जर जनतेने त्यांना स्वीकारलं तर आमचा कुठलाही त्याला विरोध असायचा कारण नाही. अंजनाताईंनी जो मगाशी मुद्दा केला की मनसेचे 7 नगरसेवक हे आमच्याकडे आले आणि त्यावेळी आम्ही जल्लोष केला. मी संजनाताई या जुन्या शिवसैनिक आहेत, त्यांना युबीटीने भरपूर उद्धव ठाकरेंनी दिल्यानंतर सुद्धा स्वार्थासाठी त्या गेल्यात त्या पक्षात. त्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा 7 नगरसेवक आमच्याकडे आले तेव्हा अशी परिस्थिती होती की भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंची सत्ता उलटून टाकण्याच्या तयारीत होती. त्यावेळी आम्ही युतीत होतो आणि ही गोष्ट जेव्हा उद्धवजींना लक्षात आली त्या प्राप्त परिस्थितीचा निर्णय म्हणून झाला आणि नंतर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये राज ठाकरेंच्या बरोबर कन्व्हिन्स करून तो मुद्दाही संपवला. याचं कारण असं आहे की ते जे अपील केलं होतं ते अपील मनसेने विड्रॉही केलेलं होतं. आणि मला जर तर माझ्यापेक्षा संजनाताईंना हा विषय जास्त माहित आहे. खरं बोलल्यात तर अतिशय त्यांना प्रामाणिकपणे लोक विचारतील. ते बोलत नाहीयेत प्रामाणिकपणे, मुंबईशी निगडीत ते आहेत. बर, ठीक आहे. संजनाताईंकडे याचं उत्तर घेणं. येते संजनाताई. नाही तर विनोदजी म्हणतील की आज दोघांबरोबर बोलताय, मला तुम्ही चर्चेत नुसतंच बसवून ठेवलंय म्हणून. विनोदजी, आता प्रश्न असा आहे की हे ऑपरेशन टायगर स्वतंत्र म्हणायचं की ऑपरेशन लोटसचा भाग म्हणायचं, काय म्हणायचं? विषय असा आहे की आता तुम्ही आताच संजनाताईंनी यांनी सांगितलं हा. की आता कोणी जर येणारे असेल हम्म, ते ऑपरेशन टायगर असो, ऑपरेशन लोटस असो, त्याला नाव काही असो, हम्म. पण जर स्वतःहून कोणी येणारे असेल तर त्यांना घ्यायला अडचण काय? बर. आणि दुसरी गोष्ट, ते काही लहान नाही. म्हणजे भूमिका असला काय फरक पडत नाही. ऐका ना, ठीक आहे, जाऊ देत. आपल्या ते विरोधात काही लहान लढले होते नाही. काय, आपल्या विरोधात भूमिका घेतली ते- होती काय, यांनी काय फार फरक पडत नाही. लोक अनेक वर्ष राजकारणात त्या ठिकाणी अनेक वर्ष घालवलेली लोक आहे, ज्यांना राजकारणाचा अनुभव आहे. त्यामुळं आपलं भलं कशात आहे, आपल्या जनतेचं भलं कशात आहे, आपल्या समर्थकाचं भलं कशात आहे, आपल्या मतदारसंघाचं भलं कशात आहे, त्यांना चांगलं कळतं. हा. त्यामुळं आपण कुठं गेलं पाहिजे याचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात आणि त्यांना सुचलेल्या त्या विचारानुसार त्यांनी तो निर्णय घेतला. आताच उभाटाचे प्रवक्ते या ठिकाणी म्हटले की नाचता येणं अंगण वाकडं. खऱ्या अर्थानं ही मंत्र ते त्यांना लागू होते. अहो, त्यांना त्यांचे लोक सांभाळता येत नाही आणि त्यांनी बोट याच्याकडे त्याच्याकडे दाखवायची हे काही योग्य नाही. हम्म. आता ते कसं, त्यांचा ज्यावेळेस आता संजनाताईनं उल्लेख केला की मनसेचे नगरसेवक घेतले, त्यावेळेस ते कसं सोयीचं उत्तर देतात हम्म. की नाही त्यावेळेची परिस्थिती तशी होती त्यामुळे आम्हाला तसा निर्णय घ्यावा लागला. अहो, असं काही नाही. राजकारणात याच्या पूर्वी सुद्धा असे अनेक निर्णय झालेले आहेत आणि राजकारणात अनेक वेळेस अनेक लोकांनी पक्ष सोडलेत, अनेक पक्ष फुटलेत. त्यामुळे हा काही नव्यानं काही प्रकार होतो अशातला भाग नाही. हा. आणि ज्याला त्याला अधिकार आहे की आपल्याला कुठल्या पक्षात जायचं, कुठल्या पक्षात आपण थांबायचं, कुठल्या पक्षात आपलं राजकीय करिअर करायचं, हा पण ज्याचा हा त्याचा प्रश्न अधिकार आहे. सत्ताधाऱ्यांना विचारायला लागेल ना, कारण वन वे होतंय फक्त पक्षांतर, फक्त विरोधकांकडनं सत्ताधाऱ्यांकडे होतंय. हो, आता त्या लोकांना तसं वाटत असेल, त्यांना वाटत असेल की आपण विकासासोबत गेलं पाहिजे, आपण या देशाचं नेतृत्व सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यासोबत गेलं पाहिजे. म्हणजे विकास म्हणजे विरोधकांच्या मतदारसंघात विकास होऊच शकणार नाही अशी व्यवस्था केली आहे का? नाही, असं काही नाही. पण त्यांच्या मनात काय भावना आली आणि कशामुळे ते आले हे तर खऱ्या अर्थानं ते सांगू शकतात. आता त्यांचा जर विचार केला तर त्यांचा रोष नेतृत्वावर आहे, हा. त्यांचा रोष पक्षश्रेष्ठीवर आहे, हम्म. त्यांचा पक्षाच्या त्या ठिकाणच्या इतर पदाधिकाऱ्यावर आहे. त्या सगळ्या गोष्टीमुळे ते पक्ष सोडतायत. बरं, माझ्या त्यामुळे पहिल्या घरी प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही. सांगा ना. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला होता, ते ऑपरेशन टायगर ऑपरेशन लोटसच्या अंतर्गत येतं का स्वतंत्र आहे? मी तुम्हाला काय सांगितलं की त्याला ऑपरेशन टायगर म्हणा, ऑपरेशन लोटस म्हणा का काय म्हणा, त्यापेक्षा त्यांची इच्छाशक्ती नाही महत्त्वाची असं आहे. कसं, त्यांना ते त्या त्यांची पक्षात थांबायचं इच्छाशक्ती नाही. नाही. तुम्ही मला स्पष्ट सांगा, ऑपरेशन टायगर आणि लोटस वेगवेगळं बघायचं की ऑपरेशन टायगर अंडर ऑपरेशन लोटस बघायचं, ते सांगा. अहो, आता वाघांनी जर चांगली लोक घेतली वाघासारखी तर त्याला ऑपरेशन टायगर म्हणता येईल. म्हणजे ऑपरेशन लोटसचा संबंध नाही याच्याशी? नाही, ऑपरेशन लोटसचा काय आता काही त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ऑपरेशन टायगर, एक जर वाघासारख्या माणसांनी वाघासारखे लोक घेतले तर ऑपरेशन टायगर बनायला काय अडचण बरं, आहे? आम्हाला फक्त प्रश्न एवढाच आहे की कमळाच्या पाकळ्यांच्या खाली होतंय की स्वतंत्र होतंय? भारतीय जनता पार्टीचा आता त्याच्याशी काय संबंध मला सांगा. काही झालं की भारतीय जनता पार्टीशी संबंध जोडला आता जातो. संबंध नाही असं म्हणताय आणि बाजू तर एवढ्या हिरिरीनं मांडताय त्यांची. आता तुम्ही मला जर चर्चेला बसवलं तर मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल ना. पण तुम्ही त्या बाजू पद्धतीने मांडताय मला ना उत्तर त्यांची, द्यावं. मग विचारणार ना आम्ही.
नाही, मी तुम्हाला सत्यता मांडतो, मी काय कोणाची बाजू मांडत नाही. बर म्हणजे ज्या 6 खासदारांना पक्ष सोडायचा होता त्यांनी सोडला, त्यांना जिथं जायचं होतं तिथं ते गेले, त्यामुळे ही त्यांची इच्छा आहे, ते आले. त्यांना काय पण पकडून होणार नाही आहे ना आणलं, त्यांना फायदा काय धरून नाही विनोदजी, आणलं. होणार आहे ना फायदा तुम्हाला, पण तुमचा काय तोटा थोडी नाही त्याच्यामध्ये. नाही, आम्ही नाही तर आमच्याकडे काय, उलट एनडीए मध्ये जर कोणी येत असेल तर आम्हाला आनंद आहे ना. आम्ही कुठं नाराज आहे, आम्हाला आनंदच आहे. मग आहेच की फायदा आहे की 2/3 बहुमताचा आकडा गाठायचा आहे ना. आता आमच्याकडे कोणी येत असेल, एनडीएची घटक पक्षाची हा. ताकद जर वाढत असेल, आमच्या सहयोगी पक्षाची ताकद वाढत असेल, तर आम्हाला त्याचा आनंद निश्चित होणार आहे. बर त्यात वावगं काय? सुनीलजी बोला आता. नाही, वाघ साहेबांना माझी विनंती आहे की खरंच आहे हा. की ते मनापासून तुमच्याकडे येत आहेत. कारण काय झालंय, किरीट सोमय्यांनी अनेक आंदोलनं केली, प्रताप सरनाईकला जेलमध्ये घालणार होते, ते मंत्री झाले. हसन मुश्रीफांना ते जेलमध्ये घालणार होते, मंत्री झाले. नारायण राणेंना ते जेलमध्ये घालणार होते, ते मंत्री झाले. विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं अजित पवारांच्या गाडीवर पुरावे आहेत, ते पुरावे त्यांच्या मनातून गेले आणि उपमुख्यमंत्री झाले. असे अनेक प्रयोग भारतीय जनता पार्टीनं करून मनात त्या लोकांना आणून तुमच्या पक्षात घेतले. धन्य तुमचा पक्ष, धन्य तुमची हा नीती, येते. धन्य वाघ साहेब, धन्य भारतीय जनता पार्टी. बोला मला- वाघ साहेब. मला त्यांना एकच सांगायचंय, आपण जे वाक्य आता वापरलं त्याचा जरा उलट विचार करू. म्हणजे जोपर्यंत हे लोक तुमच्या सोबत होते त्यावेळेस जर एखादी कारवाई त्यांच्यावर झाली तर तुम्हीच म्हणत होता की राजकीय सुडबुद्धीनं कारवाई झाली, आमचे लोक प्रामाणिक आहे, आमचे लोक चांगले, आमचे लोक सज्जन आहेत. आणि जर त्या लोकांनी पक्ष सोडला की लगेच तुम्ही सांगता ते गद्दार आहेत, खोक्यावर विकले गेले, यांनी एवढे पैसे घेतले. तुम्ही नोटिसा पाठवल्या, तुम्ही ईडी पाठवली, तुम्ही आंदोलन अरे पण केली आणि मग तुम्ही- त्यांना पक्षात घेतलं. आता हे त्यातल्या- महत्वाचं आहे. अशोक त्यातल्या चव्हाण किती लोकांना तुम्ही सर्टिफिकेट दिलं की प्रामाणिक आहे, त्यांना चांगले, सन्मानाने लढवय. खासदार बनवलं. अहो, तुम्ही त्यातल्या किती लोकांना सर्टिफिकेट दिलंय प्रामाणिकतेचं, आम्ही लढवयपणाचं, भले आम्ही आणि आता चुकलो, 2 आम्ही दिवसात नालायक त्यांना आहोत, शिव्या देत आहे. आम्ही चुकलो, आम्ही नालायक आहोत, त्यांना प्रोत केलं. पण तुम्ही नालायकपणा काय केला मग? आम्ही अहो, नालायक आहोत. तुम्ही नालायक आहे, कबूल आम्ही केलं नालायक आहोत. त्याच्याबद्दल धन्यवाद. आम्ही त्या चुकीच्या लोकांना घेऊन आम्ही राज्य केलं, ही आमची चूक आहे. पण अरे आमची चूक आहे म्हणून तुम्ही चूक करायची का? तुम्ही त्यांना खड्या जेलमध्ये का नाही टाकलं? मी तुम्हाला अजून सांगतो, अजूनही मग तुम्ही नालायक आहे सिद्ध केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. अरे, अजून तुमच्याकडे आम्ही अशी आहोत ना, चुकीची त्या लोक आहे का चांगली लोक व्यक्तींना शोधा, आम्ही सपोर्ट केला परत नंतर असेल म्हणू तर नका. आम्ही पण तुम्ही नालायकपणा का केला? अहो, आम्ही नालायकपणा करायचा प्रश्नच येत नाही, तुम्ही कबूल मग केलंय. कशाला त्यांना मंत्री केलं, कशाला त्यांना खासदार केलं, कशाला त्यांना मांडीवर घेऊन नाचताय तुम्ही? अहो, ही लोकं तुमच्याकडे तर सुनीलजी, चांगलीच होती ना. आपल्याला किती त्रास होतोय किंवा आपल्या प्रवक्ते कालपासून ज्या पद्धतीने शिवराळ भाषेत एवढी मोठी मंडळी राजकीय शिवराळ नाही अनुभव केलं, असलेली आम्ही मंडळी व्यवस्थित बोलतायत, आपण ज्या पद्धतीने आता आगपाखड करताय यावरून आपल्याला झालेला त्रास आमच्या लक्षात येतोय. पण त्याच वेळेला जेव्हा तुम्ही ही गोष्ट आणि हा विरोधाभास इथे मांडताय, त्याच वेळेला राज ठाकरे आणि उद्धवजी यांच्यामध्ये काय आरोपांच्या फैरी उडाल्या होत्या याचे साक्षीदार स्वतः विनोद वाघ देखील आहेत, मी देखील आहे. त्यामुळे हो. या विषयावर आपण बोलत असताना आपण सोयीनेच सगळं सांगायचं कसं? नगरसेवक सोयीनं? आम्ही घेतले मनसेचे त्यावेळेला अमुक आणि आता अमुक आणि संजनाताई, आता तुम्ही तमुक, त्याच्या- म्हणजे तुम्ही तुम्ही त्याच्या सगळ्या आघाडीवर होता बाजूनी ना. अशोक चव्हाणला जेलमध्ये टाका म्हणायला तुम्ही आंदोलन केली आहेत. तुम्ही आघाडीवर होता मुंबईत. तुम्ही अहो, अशोक चव्हाण त्याचप्रमाणे चांगले तुम्ही म्हणून मग बोलत आता नाही, तुम्ही म्हणायचं होते का ना. अशोक चव्हाणला तुम्ही आता भारतीय जनता त्याप्रमाणे पार्टीत तुम्ही अशोक चव्हाण वागलात. तोंडाची गुपचूप बसतीये. अहो, काँग्रेसच्या संदर्भात तुम्ही किती आंदोलनं केली होती ते तुमच्या लक्षात आहे का? नाही, त्यावेळेला आहे. त्यांना बघा, राष्ट्रवादीसाठी किती आंदोलनं केली देवेंद्र लक्षात आहे का? फडणवीसांनी मांडलेल्या मोठ्या साहेबांनी मुद्द्यांवर सांगितलेलं तेव्हा शिवसेनेची काँग्रेस युतीमध्ये कधी होऊ ठाकरे देणार नाही, हे साहेबांनी तुम्ही लक्षात संपूर्ण ठेवलं पाठिंबा दिला का? होता. हे तुम्ही संपूर्ण लक्षात ठेवलं पाठिंबा दिला का? होता. तुमचा सोयीने स्मृतीभ्रंश होतोय का याचा जरा विचार करावा आपण. काय आपल्याला तुम्हाला म्हणायचं झालेला ते त्रास म्हणा. आम्ही समजू शकतोय, परंतु अहो, मी एवढ्या इथे काय ठामपणे आज सांगू कितीतरी इच्छिते आम्हाला त्रास की झाला. युनिटी मधून कितीतरी भविष्यातही आमच्या देखील एक बरेच दिवस आमचा असेल आणि उरलेले जे त्यावेळी काही आमदार, जनता खासदार आणि अशा नगरसेवक लोकांना असतील, फरफट ते मारेल देखील हे लक्षात बाहेरचा घ्या. रस्ता धरतील आणि त्याचं कारण ही काही नाही, त्यांच्या आज होणारा नेतृत्वाची त्रास आम्ही असलेली सहन करू. कार्यशैली ही आज आहे. होणारे तुमची टीका आम्ही सहन ठीक आहे, करू. तुम्ही पण एक एका दिवस बाजूला सांगताय रस्त्यावर आम्ही अशा काम गोष्टींना केलं होतं, पडपडत मग आज जनता आम्ही नाही, समोर का हे माझं आहोत? वाक्य याचा लक्षात ठेवा. विचार देखील आपण सजगतेने करायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. प्रत्येकावर आरोप गद्दारीचे लावले, पैसे घेतल्याचे नाही, लावले नाही, म्हणजे होत गद्दार नाही. हे बघा, मी 1 मिनिट काहीतरी गद्दारीचा आरोप आपलं सोडून चुकतंय, द्या. इथे अंतर्मुख व्हायला भ्रष्टाचाराच्या पाहिजे आपल्या आरोपाचं काय नेत्यांनी. झालं?
भ्रष्टाचाराच्या अहो, आरोपाचं काय झालं? आता विनोदजींना उत्तर देऊ संजय देत. राऊत बोला ज्या विनोदजी, हा पद्धतीने प्रश्न खरं तर बोलतायत, तुम्हालाच होता. बोला. अचानक राहिलेले लोक तरी पक्षात राहतील का? ज्या नाही, पद्धतीने ते आमची शिवीगाळ योग्य करतायत राहतील. हे पक्षातल्या बघा, लोकांना. नेते गेले तरी शिवसैनिक आमच्यासारखे अजून टिकून आहेत. अहो, अशी जर शिवीगाळ करत राहिले पक्षाचे नेते, संजय राऊत जर अशी शिवीगाळ करतात पक्षातल्या लोकांना, ते तर सगळ्यावरच संशय घेतात आजकाल, तर ते काय कोणाला चुकीचं सोडत आहे नाही. संजय आणि राऊत? अशा काय पद्धतीने चुकीचं कोण राहील बोलले? सांगा ना. तुम्ही तुझ्या 6 खासदार शेण जाणार म्हणल्यानंतर त्यांनी काय गपचूप गिळून बसायचं, मुख गिळून? बरोबर अहो, बोललेत ते. अहो, अजून तर त्यांचा काही निर्णय झालेला नाही अधिकृत. तुम्ही अगोदरच अहो, शिवीगाळ करून मोकळे झाला. कसं आहे माहितीये काय? म्हणजे तागाला शंका आहे की काय लागून विनोदजी भोगाला तुम्हाला? लागून ताक कशाला हे करता? नाही, माहिती आहे आम्हाला काही तुम्हाला शंका सगळं. नाही. मग सांगतोय. मग काय मग आता तुम्ही म्हणताय नाही, की झालेला नाही, म्हणजे काही नाही. शंका आहे का येत आहेत की नाही म्हणून? म्हणजे मला हे सांगायचं की एखाद्या गोष्टीचा तुम्ही बोलत असताना त्याचा विचार केला पाहिजे की आपण कसं बोलतो. समजा त्यात एक 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 मिनिटासाठी असं मान्य करा, आता काही लोकांचा निर्णय एखाद्या वेळेस बदलायचा असता, यांचाच नाही मी सांगत, कुठल्याही लोकांचं. तुम्ही अशा पद्धतीने जर लोकप्रतिनिधीला शिवीगाळ करता तर तुमच्यासोबत टिकल कोण? जे राहिलेले त्यांना पण वाटेल ना की आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षात जर अशा पद्धतीने शिवीगाळ होते, आपल्या आई बहिणीचा उद्धार होतो, तिथं राहायचं का नाही राहायचं असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल ना. बोलायची काही भाषा असते. वाघ साहेब, बोलायची भाषा बरोबर आहे. हे आपल्याला अजून 1 वर्ष 1.5 वर्षानंतर जेव्हा जनता तुम्हाला रस्त्यावर विचारेल ना, त्यावेळी तुमचं हे वाक्य तुम्हाला विचार करावा लागेल. एवढंच सांग. अहो, जनता आता तुम्हाला पण विचारते रस्त्यावर, जनता हे कशामुळे होते ते पण विचारता येते. जनताला हे सगळं कळतंय जनतेला. या लोकशाहीमध्ये बरेचसे असे देश आहेत की अशा प्रकारचे वागले आणि त्यांचा हातास काय झाले देशात जगानं बघितलेला आहे. तो वेळ फार लवकर येईल आणि त्यावेळी जनता काय तुम्हाला उत्तर देईल, नाकोनाईक तुम्हाला पळून सुद्धा पुरणार नाही. एवढं मी सांगतो. मला एक सांगा, लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीला पक्षांतर करण्याचा अधिकार नाही का? नाही, पक्षांतर करायचा अधिकार आहे म्हणजे असं नाहीये ना की तुम्ही धाक अहो, मी दाखवून, तुम्हाला सांगतोय पैसे ना. दाखवून. अहो, काय बघा, तुम्ही टेक्निकल काही बोलू नका, वास्तववादी बोला. टेक्निकल काय, तुम्हाला तेच सांगतो की लोकशाहीमध्ये तोही अधिकार आहे. तुम्ही जे लोकशाही करता तर लोकशाहीमध्ये तोही अधिकार आहे. नाही, आणि लोकशाही आता मधली पूर्वी मूल्य एक टर्म जपली होता. पाहिजे, मूल्य. अहो, नरेंद्र मोदी एका टीव्ही चॅनेलवर म्हणतात की 10,000 कोटीचा भ्रष्टाचार राष्ट्रवादीने केलेला आहे. हे टीव्हीवर सांगतात आणि 3 दिवसानं त्यांना उपमुख्यमंत्री घेऊन तुम्ही मांडीवर बसवता. हे तुमचं धोरण आहे. अजितदादा हे आता हयातीत लोकशाहीचं नाही. तुमचं मूल्य. ऐका, अजितदादा आता हयातीत नाही आणि गेलेल्या व्यक्तीबद्दल बोलू नये म्हणून मी त्या विषयावर बोलणार नाही. परंतु तुम्हाला इतर लोकांच्या बाबतीत मी मी सांगितलं नरेंद्र की तुमचं मोदींच्यावर कसं आहे, बोललो. मी तुमच्याकडे असलं अजितदादांवर बोललो नाही. तुमच्याकडे असलं की आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते कार्ट, हा स्वभाव जरा बदला. आणि जरा मी सांगितलं जसं आता या ठिकाणी संजनाताईंनी सांगितलं की आपलं आत्मपरीक्षण करायचं शिका. या सगळ्या गोष्टी का घडतायत? तुम्ही सगळ्यांनाच दोषी ठेवू नका. आम्ही योग्य एवढे धडा आता घेतो तुम्ही आहोत. दुसऱ्यांना शिव्या घातल्या, दुसऱ्यांना आरोप केले, दुसऱ्यांना गद्दार म्हटलं, त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं केलं, त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आणि या मागे आपण लपलात तर आपलं भविष्यात काही होणं नाही. नाही पण ते मग काळ पण बघायचा, मग काळ संजनाताई बघायचा. असं आहे काळ की जे ठरवेल. संजनाताई असं आहे की जे पक्षांतर करतायत त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार नाही. मग ते शिवसेना ठाकरे गटांनी करावं की न करावं आणि कुठल्या मुद्द्या अंतर्गत करावं तो वेगळा भाग आहे. पण जर असे खासदार एका पक्षाच्या तिकिटावर निवडून आले असतील आणि होलसेलमध्ये जर पक्षांतर करत असतील तर त्यांच्या निष्ठेवर प्रश्न नाही उपस्थित होणार. पक्ष राहू देत बाजूला, पण लोकांनी ज्यांनी त्यांना निवडून दिले ते तर हा प्रश्न विचारतील ना. लोकांना तो प्रश्न विचारायचा असेल किंवा लोकांना त्याच्यावर काही उत्तर द्यायचं असेल. मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीमध्ये पण विधानसभेत लोकांनी उत्तर दिले, लोकांनी त्या लोकांना निवडून दिलेलं आहे. जी लोक जनतेमध्ये राहून काम करतात त्यांना त्यांनी निवडून दिलं. भविष्यात देखील ही मंडळी आहेत, ही जाणार आहेत की लोकांच्या दरबारात. ते 7 मनसेचे नगरसेवक गेले की जनतेच्या दरबारात, सगळेच गेले आणि त्यांना त्याची उत्तरं लोकांनी जनतेने त्यांच्या मतातून दिलेली आहेत. त्यामुळे ते आपण भविष्यात नक्की बघणार आहोत. पण मला एक खात्री अशी आहे की ही पूर्वीचे शिवसैनिक असलेली मंडळी आहेत आणि ही जर काम करणारी मंडळी असतील आणि ही भविष्यामध्ये मला दुसरी एक खात्री अशी आहे की लोकाभिमुख आणि लोकांमधले असलेले नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला आपल्या पक्षात ही लोक जर कोणी येणार असतील तर त्यातली नक्की योग्य लोक ते आपल्याकडे जरूर घेतील, ज्यांना यायची असतील त्यांना, आणि त्यांना संधी देतील भविष्यामध्ये आणि लोक ठरवतील. लोकांच्या दरबारात त्यांच्या मतांच्या आशीर्वादाच्या रूपाने ते ठरणार आहे
की यांची कार्यपद्धती काय होते, हे चुकीचे आहेत की बरोबर आहेत ते. यांना कविताजी. विधानसभेत हा लोकांनी हा बोला, नाकारलंय. शेवटचा मिनिट आहे. बोला बोला विनोदजी. कविताजी, मग लोकांनी निवडून दिलेल्या पक्षाचा आणि त्या जर बाबतीचा विचार करायचा, त्यांच्या विचाराचा जर विचार करायचा, तर मग 2019 ला महायुती म्हणून 2019च्या ज्यावेळेस सुरुवातीला काय शिवसेना झालं? आणि भाजपला निवडून Very दिलं good, होतं, बरोबर. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत युती केली, एकदम काँग्रेस सोबत बरोबर. आघाडी केली. त्यावेळेस लोकांचा विचार कुठे गेला होता? लोकांची मतं कुठे गेली होती? त्यावेळेस मी यांना नाही दिलेला आठवलंय सगळं. शब्द पाळला का? संजनाताई, तुम्ही पण त्याच्या पुढे होता. अमित नाही, शहाच्या नाही, विरुद्ध आता- पुढे आता- गेला. आता माझ्याकडे महत्त्वाचं फोटो आहे. आहे विनोदजी, माझ्याकडे असं आहे फोटो आहे. विनोदजी, हे 2000 सांगतो. एक मिनिट विनोदजी, फायदा घेतला तुम्ही. विनोदजी, तिथपर्यंत जायचं झालं तर मग आपल्याला पहाटेचा शपथविधी पण काढायला लागेल. त्यामुळं कुणी लपायचा प्रयत्न करू नका. सगळे पक्ष तसेच आहेत. कुणीही लपायचा प्रयत्न करू नका. कुणाला झाकता येणार नाहीये. 2019चं सरकार काढायचं असेल तर मग आपल्याला पहाटेच्या शपथविधीबद्दल पण बोलावं लागेल. त्यामुळे लेट अस नॉट टॉक अबाउट दॅट. आत्ता मुद्दा हा महत्वाचा आहे. ज्या लोकांच्या मतांवर तुम्ही इतक्या विश्वासानं बोलताय त्या लोकांनी याचा विचार करण्याची गरज आहे. तुम्ही कुठल्या तरी भूमिकेला विचार करून त्या भूमिकेवर विश्वास ठेवून जेव्हा मत देता तेव्हा त्याच भूमिकेशी तुमचा तोच लोकप्रतिनिधी पुढची 5 वर्ष कायम राहतो का हा सवाल आहे. तुमचा लोकप्रतिनिधी हा सत्ता आणि विरोधक इतकाच विचार करत असेल तर मग तुम्ही आम्ही दिलेल्या मताचं काय हा या निमित्तानं उपस्थित होणारा सवाल आहे. सवाल फक्त इतका नाहीये की सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ किती होतंय आणि विरोधकांचं संख्याबळ किती घटते. लोकशाहीमध्ये या प्रक्रिया होत असताना संख्याबळ कमी जास्त होत असतात. कायद्याच्या दृष्टीनं ते अनेकदा योग्यही ठरवता येईल कारण 2/3 हा आकडा मोठा असतो. कुठल्याही पक्षाचे 60% आमदार किंवा कुठल्याही पक्षाचे 60% खासदार हा आकडा छोटा नाहीये. पण एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा आमदार किंवा खासदार पक्षांतर करतात तेव्हा त्याची कारणं काहीही असू देत पण तो लोकांनी दिलेल्या मताचा अपमान आहे हे बाकी स्पष्ट असतं. मग तो आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही विभागातला असू देत आणि कुठल्याही जाती धर्माचा असू देत. जेव्हा महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता हे पाहतीये तेव्हा त्या जनतेच्या मनात प्रश्न इतकाच उपस्थित होतोय की जर हीच व्यवस्था चालवायची असेल तर आम्ही मतदान करायचं की नाही. आणि हा प्रश्न कोणत्याही लोकशाही प्रधान देशातल्या मतदारांच्या मनात वारंवार उपस्थित होणं हे त्या देशातल्या सुदृढ लोकशाहीचं लक्षण नाही. हे लोकांनीही लक्षात घ्यायला हवं आणि आता नेत्यांनीही लक्षात घ्यायला हवं. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आभारी आहे. धन्यवाद. या चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.